तुम्हा सर्वांना जिंदाबाद, जय भारत. दलित स्वयंसेवक संघाच्या वतीनं मागील काही दिवस लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त फेसबुक लाईव्हची एक मालिका सुरू आहे आणि जन्मशताब्दी वर्षात अण्णाभाऊंना अभिवादन अनोख्या पद्धतीनं दलित स्वयंसेवक संघाच्या वतीनं केलं जातं. दादासाहेब सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना खरं म्हणा की धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. अशा पद्धतीनं अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केल्याबद्दल. तसंही दादासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेले अनेक वर्ष दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एक प्रबोधन मालिका, बौद्धिकांची प्रबोधन मालिका चालवण्याचं जे एक रेकॉर्ड केलेलं आहे, हे बहुधा भारतामध्ये अशा पद्धतीचे एकमेव उदाहरण असावं की ऊन वारा पाऊस काहीही असो, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रबोधन घडवून आणायचं. एक असा सातत्यानं चिकाटीनं उपक्रम करणारा, जे सातत्यानं चिकाटीनं उपक्रम घडवून आणणाऱ्या दलित स्वयंसेवक संघाच्या फेसबुक पेजवरून मी आज तुम्हा सर्वांच्या बरोबर संवाद करत आहे. मित्र हो, अण्णाभाऊ साठे एक अतिशय अलौकिक असं व्यक्तिमत्व होतं. माझी आणि अण्णाभाऊंची गाठ मी पाचवी इयत्तेमध्ये असताना जेव्हा फकीरा कादंबरी वाचली, त्या कादंबरी मला वाचायला मिळाली, त्या फकीरा कादंबरीतून मला पहिल्यांदा कॉम्रेड अण्णाभाऊ भेटले. त्यावेळेला अण्णाभाऊंचे विचार, अण्णाभाऊंनी नेमकं समाजासाठी काय केलंय, या सगळ्याची फारशी मला कल्पना नव्हती, कारण मी पाचवीत होतो. पण त्या कादंबरीनं एक प्रकारचं गारुड माझ्यावरती केलं. गारुड हा फार चांगला शब्द आहे मराठी भाषेतला, ग्रामीण मराठी भाषेतला. मला गारुड त्या कादंबरीमध्ये मृंगाच्या झुडपाआडची मातंग वस्ती, त्या वस्तीवरचं रानोबाचं कुटुंब, तिथलं वास्तव, गावातलं जात वास्तव, शेजारच्या गावातल्या यात्रेमधून तिथल्या परंपरेनुसारची ती खोबऱ्याची वाटी पळवून आपल्या शिवारात आणायची, आणि हे चॅलेंज कोण स्वीकारत नाही म्हणून गावचे पाटील जेव्हा दुःखी असतात तेव्हा गावगाड्यासाठी, गाव समाजासाठी मातंग समाजाचे रानोबा, फकीराचे वडील हे गाव समाजाच्या इज्जतीसाठी हे चॅलेंज स्वीकारतात आणि त्यात मारले जातात. त्यांना अर्थातच लबाडीनं मारलं जातं. आणि मग त्या फकीराचं जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाचे पुढे ते अडचणी येतात, ब्रिटिशांच्या बरोबर ते लढतात. फकीरानं उभा केलेला जो लढा आहे, फकीरानं उभा केलेला लढा एकाच वेळेला ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधात पण आहे आणि त्याच वेळेला तो गावगाड्यातल्या सरंजामदारी विरोधातला पण आहे, आणि त्याच वेळेला तो इथल्या मनुवादी पुरोहितशाही विरोधाचा लढा आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा जो इतिहास लिहिलेला आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा, त्या लढ्यामध्ये उमाजी नाईक असतील, लहुजी वस्ताद असतील, तंट्या भिल्ल असेल, बिरसा मुंडा असतील, असे अनेक लपलेले क्रांतिकारक आहेत. आणि त्याच पद्धतीनं जो उजेडात असलेला स्वातंत्र्य लढा आहे तो तसा एकमुखी होता ब्रिटिशांच्या विरोधातला, आणि गांधीजी आल्यानंतर मग तो अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये तो लढा लढला गेला. पण फकीरासारख्यांचा लढा, जो लोकशाहीर अण्णाभाऊ शब्दबद्ध करतात, म्हणजेच अपेक्षित असलेला स्वातंत्र्य लढा, एकाच वेळेला ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधात आहे, गावगाड्यातल्या सरंजामदारी विरुद्ध आहे आणि मनुवादाच्या पुरोहितशाहीच्या विरोधात आहे. अशा अण्णाभाऊंची ही जन्मशताब्दी. अण्णाभाऊंच्या बद्दल आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील.
मागच्या काही दिवसात. मी आता SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचा कार्यकारी विश्वस्त आहे आणि आम्ही लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी एक गीतमंच कार्यशाळा घेऊन त्या गीतमंच कार्यशाळेच्या समारोपामध्ये अण्णाभाऊंना आदरांजली वाहणारी अण्णाभाऊंनी केलेल्या रचना, त्यांची शायरी ही एका जाहीर कार्यक्रमाच्या द्वारे आणली. मी आपणा सर्वांना एक विनंती करेल की SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन या नावानं जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला लढण्याची प्रेरणा देणारी अण्णाभाऊंची अनेक गाणी आमच्या शाहीर तुळशीराम जाधव यांनी गायलेली आहेत आणि ती SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, इथपासूनची अनेक गाणी तिथं आता आहेत. मित्रो, जसा फकीरा कादंबरीमधून मला अण्णाभाऊ भेटले, तसं नंतरच्या टप्प्यावरती कुठेतरी वाचत असताना ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर ती पेललेली आहे, असं अगदी अंगावर येणारं वाक्य. 1 तासाच्या व्याख्यानामधून जो कष्टकऱ्यांचा लढा समजावून देता येईल, 1 तासाच्या व्याख्यानामधून घामाची चोरी रोखली पाहिजे ही भूमिका जशी मांडली जाईल, त्याचं एक वाक्यातलं सार अण्णाभाऊंनी तरलेली आहे अशा वाक्यातून त्यांनी आपल्या समोर आणलेला आहे. मला तिथं अण्णाभाऊ परत भेटले आणि मग खऱ्या अर्थाने मला अण्णाभाऊ पुन्हा भेटले जेव्हा मी त्यांचं एक वाक्य ऐकलं. स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर, स्वातंत्र्य लढा यशस्वी झाल्यानंतर त्या स्वातंत्र्याबद्दल अनेकांची अनेक मतं असतील, पण अण्णाभाऊंनी एका वाक्यात असं सांगितलं की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आजादी मिळाली, आजादी मिळाल्याचं त्यांनी नाकारलं नाही किंवा ज्या कुजबूज संघटना या समाजामध्ये काम करतात त्यांच्यासारखं तिरंग्याचा अपमानही केला नाही. आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवायचा नाही अशा भूमिकेत असणाऱ्या कुजबूज मोहीमवाल्या संघटनांच्या सारखं अण्णाभाऊंनी केलं नाही. पण ते असं म्हणाले की आजादी मिळाली आहे, पण ही झुटी आहे. एका अर्थानं ही तुमची स्वातंत्र्याची गाडी जी 15 ऑगस्ट 1947ला दिल्लीतून निघाली, ती रस्त्यात कुठं पंक्चर झाली माहित नाही, ते अजून आमच्या वाड्या वस्त्यांच्या पर्यंत स्वातंत्र्य पोहोचलं नाही. या भूमिकेतून अण्णाभाऊंनी ते वाक्य वापरलं, शिक्षण करणारं वाक्य आहे. पुढे अण्णाभाऊंचं अनेक साहित्य वाचता आलं आणि त्या साहित्यामधून त्यांनी ज्या अनेक प्रेरणा दिलेल्या त्या साहित्यावर PhD म्हणजे PhD करण्याचा विषय आहे तो. 2 दिवस शाळेत फक्त जायची संधी ज्या अण्णाभाऊंना मिळाली, त्या अण्णाभाऊंचं साहित्य हा PhD करण्याचा विषय आहे. आणि मग त्या साहित्यावरती मी इतक्या थोड्या विषयामध्ये काही फार भाष्य करू शकणार नाही, पण अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये रडगाणं नाहीये. हा, अन्याय झालाय ही भाषा आहे, पण अन्याय झालाय ही भाषा बोलत असताना अण्णाभाऊंच्या साहित्यात रडगाणं नाहीये. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये लढण्याची भाषा आहे. आणि एका अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक विधान केलं होतं की भारतातल्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढणं हे इतकं अवघड आणि गुंतागुंतीचं काम आहे, कारण इथे गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यापासूनच संघर्षाला सुरुवात करावी लागते. जाती व्यवस्थेनं ज्या मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तुमच्या माझ्या पायात घातल्या, त्या बेड्यांनाच सत्काराचे हार समजण्याची प्रवृत्ती ज्या कर्मविपाकाच्या सिद्धांतानं, मनुवादी ब्राह्मणी धर्मामधल्या कर्मविपाकाच्या सिद्धांतानं इथं रुजवली आणि म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यापासून लढाई सुरू करावी लागते असं बाबासाहेब म्हणाले, त्याचा पुढचा टप्पा अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि अण्णाभाऊंच्या साहित्यातला नायक हा रडगाणं गात नाही, तर विषमतेच्या विरोधामध्ये, अन्यायाच्या विरोधामध्ये अत्यंत ठामपणे तो उभा राहताना दिसतो. आणि केवळ नायकच नव्हे, मी जो म्हणत होतो की मला जो अत्यंत महत्वाचा मुद्दा अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये दिसलेला आहे, तो अण्णाभाऊंनी ग्रामीण भागातली शोषित समाजामधली महिला ज्या तेज तर्रार पाण्यामध्ये एक नायिका म्हणून आपल्या साहित्यात उभी केली,
अशा साहित्याचा आज अभाव दिसतो. 2च दिवस शाळेत जायची संधी मिळालेल्या अण्णाभाऊंचं साहित्य जीवन संघर्षाला भिडणारं साहित्य होतं. आज आपण अनेक पावसावरच्या कविता ऐकतो, वेगवेगळ्या स्वांत सुखाय अशा कादंबऱ्या, स्वांत सुखाय कादंबऱ्या वाचतो. हे सगळं जे साहित्य आहे हे नकली वरवरचं साहित्य वाटतं. अण्णाभाऊंचं साहित्य रोखठोकपणे जीवन संघर्षाला भिडणारं साहित्य आहे, ते प्रेरणा देणारं साहित्य आहे. आणि अशी अत्यंत बहुमुखी प्रतिभा लाभलेलं हे व्यक्तिमत्व, त्यांची जन्मशताब्दी आपण आज साजरी करत आहोत. अनेक कार्यक्रम होत आहेत अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात, ते व्हायलाही हवेत. अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊंचे विचार समाजासमोर यायला हवेत. हे सगळे विचार आपण समजूनही घ्यायला हवेत. आणि हे विचार समजून घेत असताना अण्णाभाऊंचे विचार आजचा जो आपला संघर्ष आहे, या संघर्षाला भिडायला कुठे उपयोगी पडतात. अण्णाभाऊंनी जाती व्यवस्थेचं जे विवेचन केलेलं आहे आपल्या रांगड्या ग्रामीण भाषेत, अण्णाभाऊंनी इथल्या शोषणाच्या व्यवस्थेबद्दल जी मांडणी केलेली आहे, त्याची आजची परिस्थिती काय आहे, आज आपला समाज कोणत्या अवस्थेत आहे, आज आपण कोणत्या प्रश्नांनी अडचणीत आहोत, आणि त्या प्रश्नाला जर भिडायचं असेल तर अण्णाभाऊंचे विचार आणि साहित्य आपल्याला कसं उपयोगी पडतं, या अंगानं सुद्धा अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आज आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत. आणि अण्णाभाऊंनी कधीच केवळ मातंग समाजाबद्दल काम केलं नाही. अर्थात शोषित जातीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जातीबद्दल बोलणं हा कधीही जातीवाद नसतो. अनेक वेळेला तर असं होतं की एकाच सूत्रानं सगळ्या समाजाचा जर विचार करायला लागलो तर गडबडी होतात. जात न सांगणं आणि जातीबद्दल न बोलणं हे जे समाजातले त्या काळातले तथाकथित उच्चवर्णीय आहेत आणि आजही परंपरेने आलेले फायदे ज्यांना मिळत आहेत, अशा उच्चवर्णीय समाजासाठी जात न सांगणं हा कार्यक्रम योग्य असू शकतो. पण ज्या समाजानं जातीचे चटके सहन केलेले आहेत, ज्या समाजानं जातीची विषमता आणि शोषण सहन केलेलं आहे, ज्याचं मागास सांस्कृतिक संचित आजही तो भोगत आहे, अशा समाजानं जात न सांगणं आणि जात लपवणं हा काही कार्यक्रम असू शकत नाही. आणि म्हणून दादासाहेबांनी मातंग समाजासाठी काम केलं, पण फक्त मातंग समाजासाठी काम केलं नाही. तसंच बाबासाहेबांनी सुद्धा, ज्या बाबासाहेबांच्यासाठी अण्णाभाऊंनी जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव, काय काय गाणे बघा. म्हणजे त्या शब्दामध्ये सुद्धा लढण्याचं जे स्पिरिट आहे ते आज आपल्याला घेण्याची गरज आहे. आणि म्हणून जसं बाबासाहेबांनी सुद्धा सर्व भारतीय समाजासाठी काम केलं, सर्व भारतीय समाजाला न्याय देणारं भारतीय संविधान बाबासाहेबांनी दिलं, सर्व हिंदू समाजातल्या महिलांना माणुसकीचे फायदे मिळावेत, मानव धर्माचं न्याय मिळावा म्हणून हिंदू कोड बिलाचा आग्रह ज्या बाबासाहेबांनी धरला, तसंच अण्णाभाऊंनी सुद्धा सर्व समाजासाठी काम केले. आणि म्हणून अण्णाभाऊंचे विचार पुढे घेऊन जात असताना मी 4 मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. मला स्वतःला ते मुद्दे फार महत्वाचे वाटतात आज अण्णाभाऊंना आठवत असताना किंवा अण्णाभाऊंना अभिवादन करत असताना. मी मगाशी बोलताना 2दा मनुवादी वैदिक धर्माचा उल्लेख केला आणि त्याच वेळेला बोलताना कर्मविपाकाच्या सिद्धांताचा उल्लेख केला. गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यापासून आमची लढाई सुरू होते या बाबासाहेबांच्या वाक्याचा उल्लेख केला. आज आपण हा संदर्भ कसा घेतला पाहिजे? महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये कुणबी जेव्हा शेतामध्ये भांगलायला किंवा नांगर चालवायला किंवा कोळपणी करायला, पाभर चालवायला गेलेला असतो, तेव्हा गावातला पुरोहित त्या कुणब्याच्या घरी येतो आणि कुणब्याच्या बायकोला नाना प्रकारची भीती दाखवून वेगवेगळ्या प्रकारचं कर्मकांड करायला सांगतो. अशी कथा त्या महात्मा फुले यांच्या गुलामगिरी ग्रंथात आहे. का माणसं कर्मकांडांच्या आहारी जातात? वैदिक धर्मानं किंवा यज्ञ संस्कृतीवर आधारलेल्या धर्मानं जे कर्मकांड दिलं ते निरर्थक असूनही आपण त्याच्या का आहारी जातो? आज सुद्धा आपल्या समाजाला
पुरोहिताला घरी का बोलवावं असं वाटतं? संतांनी या समाजाची उदारमतवादाची मशागत केली. ते सगळे संत, संत तुकाराम असतील, संत सावतामाळी असतील, त्यांनी भक्त आणि ईश्वर यांच्यातला मध्यस्थ नाकारण्याची भूमिका घेतली. संतांनी कुठल्याही कर्मकांडाशिवाय भक्ती करता येते अशी एक उपासनेची एक उदात्त परंपरा आपल्याला दिली. सावतामाळ्यांनी सांगितलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, काही यज्ञ करू नका, कर्मकांड करू नका, अभिषेक करू नका, देवाच्या पिंडीवरती तेल ओतू नका, केवळ आपलं काम करत राहा. आणि आपलं काम करत राहिलं तर त्या कामात आपल्याला आपला पांडुरंग भेटतो, हे संत सांगून गेले. ईश्वर आणि भक्त यांच्यातला मध्यस्थ नाकारण्याची भूमिका घेतली. आणि तरीही आज आपल्याला 21व्या शतकात पुरोहिताला बोलवावं असं वाटतं आणि काहीतरी कर्मकांड करावं असं वाटतं. बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ असतील, त्यांची भूमिका जाती व्यवस्थेच्या विरोधात होती, यज्ञ संस्कृतीने दिलेल्या कर्मकांडाच्या विरोधात होती. हा जो कर्मविपाकाच्या सिद्धांताचा पगडा आहे आपल्या मनावरती, ते जे गुलामगिरी पुस्तकात महात्मा फुलेंनी सांगितलं तसं त्या पुरोहितानं अनेक प्रकारची भीती आपल्या मनात घातली आहे. मेल्यानंतर काय होईल, मेल्यानंतर मी कुठं जाईल, स्वर्गात जाईल का नरकात जाईल, माझ्या खात्यावर पाप अधिक आहे का पुण्य अधिक आहे. मला वाटतं ह्या सगळ्या भीती आपल्या मनातून काढण्याची गरज आहे. संतांनी सांगितलंय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, काही यज्ञ करू नका, तुम्ही काम करत राहा, काम करता करता देवाचं नाव घ्या, त्यातच तुम्हाला पुण्य भेटेल. पण बाबासाहेब आणि अण्णाभाऊ तर त्याच्या पुढे गेलेले आहेत. ते असं म्हणतात की स्वर्ग नरक सगळं झूट आहे, स्वर्ग नरकाची भीती मनातून काढून टाका. हा कर्मविपाकाचा सिद्धांत काय आहे नेमका? साध्या सोप्या भाषेत सांगतो, अगदी साध्या सोप्या भाषेत. सिद्धांत जो आपल्याला सांगतो की तुम्ही आज गरीब आहात कारण मागच्या जन्मी तुम्ही पाप केलं, तुम्ही आज दलित म्हणून जन्माला आलात कारण मागच्या जन्मी तुम्ही पाप केलं, तुम्ही त्या मागच्या जन्मीच्या पाप पुण्याचा हिशोब हा कर्मविपाकाचा सिद्धांत मांडतो. पुढे तो सिद्धांत असं सांगतो की आता तुम्ही या जन्मामध्ये तक्रार करायची नाही, जे भोग नशिबाला आले ते सहन करायचे, मागच्या जन्मीचे भोग आहेत असं म्हणायचं आणि सहन करायचं. आणि मग पुढे तो सिद्धांत असं सांगतो की या जन्मातले भोग तक्रार न करता जर सहन केले तर तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळेल. चांगला मिळेल म्हणजे काय? या जन्मात जर तुम्हाला बाईचा जन्म मिळालाय, पुढच्या जन्मात पुरुषाचा जन्म मिळेल. या जन्मात तक्रार न करता दादल्याच्या लाथा खा, पुढचा जन्म तुम्हाला पुरुषाचा मिळेल. हा सिद्धांत लाथा घालणंच चूक आहे माणसानी माणसाला. प्रत्येक माणूस त्याची प्रतिष्ठा महत्वाची आहे, बाई असो पुरुष असो, कुठल्याही जातीतला असो, प्रत्येक माणसाचा आत्मसन्मान महत्वाचा आहे. प्रत्येक माणसाला आपलं आयुष्य फुलवण्याची संधी मिळाली पाहिजे. हे जे बाबासाहेबांचं संविधान आपल्याला सांगतं त्याच्या बरोबर उलटा हा कर्मविपाकाचा सिद्धांत सांगतो. काय काय त्याचा अर्थ आहे मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रभर फिरून सांगतो की हा कर्मविपाकाचा सिद्धांत काय सांगतो माहितीये का? तो तुमच्या मागच्या जन्माचं ऑडिट करतो. पाप पुण्याचा हिशोब म्हणजे ऑडिट. तो मागच्या जन्माचं ऑडिट करतो, पुढचा जन्म चांगला मिळेल अशी लालूच दाखवतो आणि या जन्माबद्दल बोलू नका म्हणतो. मागच्या जन्माचं ऑडिट, पुढच्या जन्माची लालूच आणि या जन्माबद्दल बोलू नका म्हणतो. आणि विज्ञान आपल्याला असं सांगतं नाही, पुढचा जन्म वगैरे काय आहे विज्ञान सांगतं नाही. जन्माला आलोत हे एक सत्य आणि एके दिवशी मरणार हे दुसरं सत्य आहे. जन्मापासून मरेपर्यंतचं आयुष्य मला आणि सर्वांना आनंदात जगता आलं पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळालेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि जन्माला आलेल्या प्रत्येकाने केलेला जो गाळलेला घाम आहे त्या घामाला न्याय मिळाला पाहिजे. हे आपलं संविधान आपल्याला सांगतं. आणि म्हणून मी विनंती करेल अण्णाभाऊंना मानणाऱ्या सर्वांना, फक्त मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांसाठी मी हे बोलत नाही, अण्णाभाऊ सर्वांचे होते आणि म्हणून अण्णाभाऊंना मानणाऱ्या सर्वांना मी विनंती करेन की जर खरोखर अण्णाभाऊंना अभिवादन करायचं असेल तर यज्ञ संस्कृतीचा प्रभाव बंद करा.
पुरोहिताला घरी बोलवणं बंद करा, कर्मकांड बंद करा, काम करत राहण्यातच आपला परमेश्वर आपल्याला भेटतो, हे अण्णाभाऊंना आपलं खरं अभिवादन आहे असं मी मानतो. हे जर करत नसू आपण तर अण्णाभाऊ आपल्याला समजले नाहीत, बाबासाहेबही आपल्याला समजले नाहीत असं मी नक्कीच माने. मित्र, दुसरा मुद्दा मला जो सांगायचा या निमित्तानं, आज आरक्षणाच्या लढाया सुरू आहेत. आरक्षण, मी स्वतः समाजवादी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि समाजवादी चळवळीतला कार्यकर्ता मी का आहे? मी राम मनोहर लोहियांना मानतो, मी जयप्रकाश नारायणांना मानतो, मी SM जोशींना मानतो, मी मृणालताई गोरेंना मानतो, पण मी समाजवादी आहे त्याचं कारण केवळ हे समाजवादी नेते नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक कार्यक्रम आणि त्यांनी मांडलेले सगळे विचार हे लोकशाही समाजवादी विचार आहेत. बाबासाहेब लोकशाहीचा आग्रह धरायचे आणि त्याचबरोबर आर्थिक समतेची मांडणी बाबासाहेब करायचे. बाबासाहेब लोकशाही समाजवादी होते म्हणून मी समाजवादी कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी सामाजिक न्यायाचा पक्षधर आहे, म्हणून मी जातीनिहाय आरक्षणाचा समर्थक आहे, मी मंडल आयोगाच्या लढाईमधला एक कार्यकर्ता आहे, मी आरक्षणाच्या समर्थनाच्या आणि नामांतराच्या लढाईला पाठिंबा असलेला कार्यकर्ता आहे. आरक्षणाच्या लढाया सुरू आहेत. मला माहिती आहे की मातंग समाजाचे अनेक मेळावे होतात आणि शेड्यूल कास्ट ह्या कॅटेगरीमध्ये आम्हाला आरक्षण नको, आम्हाला स्वतंत्र आरक्षण हवंय अशी मागणी आहे आपली. त्याच्यातली अडचण मला कळते, मला ते माहिती आहे त्यातलं नेमकी परिस्थिती काय आहे आणि आपण अशी मागणी का करत आहोत मी समजून घेतोय. पण मी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका वेगळ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. जातीनिहाय आरक्षण हा आपला हक्क आहे. जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत अशा जातींचा हा हक्क आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास जातींचा हा हक्क आहे. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. आर्थिक निकषावर आरक्षणाची अंमलबजावणी शक्य नाही. आर्थिक निकषावर आरक्षणाची अंमलबजावणी संविधानाला मान्य नाही. आणि अशा ह्या सगळ्या आरक्षणाच्या धोरणाचा समर्थक असताना मला आणखी एका वेगळ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जायचं. गेले 30 वर्ष या देशानं, भारतानं जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलंय. खाजगीकरणाचा रेटा वाढलेला आहे. केवळ नव्या क्षेत्रामध्ये सरकार आता उतरत नाही एवढंच नव्हे, तर रेल्वे सारखं प्रॉफिटमध्ये असणारी जी एक सरकारी मोठी ज्याला आपण कंपनी म्हणू, त्याच्यातल्या अनेक गोष्टी आज सरकार प्रायव्हेटायझेशन मध्ये खाजगी भांडवलदारांना विकून टाकतंय. एअर इंडिया विकायला निघालेला आहे. BSNL ला अडचणीत आणण्याची कामं सुरू आहे. सरकार शिक्षण आणि आरोग्यावरती खर्च कमी करत चाललेला आहे आणि म्हणून शिक्षण आणि आरोग्य खात्यामध्ये नवीन नोकऱ्या निघत नाहीयेत. जर खाजगीकरणाचा रेटा असाच वाढत चालला तर सरकारी क्षेत्रातला रोजगार जो आत्ताच जवळपास निम्म्यावरती आलेला आहे तो आणखी कमी होत जाणार आहे. आणि मग जर खाजगीकरण असंच वाढत चाललं आणि सरकारी नोकऱ्या अशाच कमी होत चालल्या तर आपली आरक्षणाची लढाई आपण नेमकी कशासाठी करणार आहोत? म्हणजे आरक्षणाचं आज असं झालंय की खाणारे 10 आहेत आणि भाकरी एकच आहे. खाणारे 10 आणि भाकरी एक, आणि आपण सगळेजण ती जी एकच भाकरी आहे त्या भाकरीचा कोरभर तुकडा आपच्या वाट्याला यावा म्हणून आपली सगळी ओढाताण सुरू आहे. आरक्षणाची लढाई करावीच लागेल, त्याचं माझं समर्थनाबद्दल आणि त्यातले नेमके अत्यंत पिन पॉइंट मुद्दे मी मांडलेत आधीच. पण खाणारे 10 आणि भाकरी एक ही स्थिती अशीच राहणार असं गृहीत धरून त्या असलेल्या एक भाकरी पुरता, म्हणजे कमी होत चाललेल्या सरकारी रोजगाराच्या भांडणं आपण जर करत राहिलो तर कोणाचंच पोट भरणार नाही. असलेली एक भाकरी 10 जणात कशी वाटून दिली तर कोणाचंच पोट भरणार नाही. आज लढाई करण्याची गरज आहे की खाणारे जर 10 असतील तर भाकरी 10 का थापल्या जात नाहीत. कारण जर आपण असलेल्या एक भाकरीसाठी लढाई करत राहिलो तर आपल्या आपल्यातली भांडणं सुरू होतात, आपल्या आपल्यातले संघर्ष सुरू होतात. पण भाकरी 10 का थापल्या जात नाहीत हा मुद्दा जर केला लढाईचा तर आपण सगळ्यांचा एकत्रित एकजुटीचा, सर्व शोषितांची एकजूट बांधली जाऊन ज्यांना निवडून दिले आपण,
ज्यांना निवडून देऊन भाकरी थापायची जबाबदारी ज्यांच्यावर टाकली, त्यांच्या विरोधामध्ये आपला एकजुटीचा लढा उभा होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला जर आरक्षण टिकवायचं असेल तर खाजगीकरणाला आपल्याला विरोध करावा लागेल. जागतिकीकरणाचं धोरण अतिशय विचारपूर्वक संतुलित पद्धतीनं राबवावं लागेल. मित्रहो, याच्याकडे आपल्याला निश्चितपणे लक्ष द्यावं लागेल. आपण बोलतो भरपूर, आपण लढ्या भरपूर करतो, पण अण्णाभाऊंचं जे एक वाक्य आहे, मुंबईची लावणी, हे जी त्यांची अत्यंत फेमस आहे, लावणी सुद्धा कसं पेटून उठण्याची प्रेरणा देऊ शकते, लावणी सुद्धा कशी सामाजिक प्रश्नांची मांडणी करू शकते, लावणी सुद्धा गरीब आणि श्रीमंतांच्या जगण्यातला भेद अतिशय ठळकपणे समोर आणू शकते, अशी ती अण्णाभाऊंची लावणी मुंबईची. त्याच्यात एक वाक्य आहे, बिनी मारायची अजून राहिली. ते वाक्य संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल आहे. महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, पण सीमा भाग अजून यायचा राहिला, अशा अर्थानं ते वाक्य आहे की बिनी मारायची अजून राहिली. मला असं वाटतं की केवळ तेवढ्याच बाबतीत बिनी मारायची नाही राहिली, सामाजिक परिवर्तनाचा जो लढा, सामाजिक विषमतेच्या विरोधातला जो लढा, सामाजिक समतेचा जो लढा बाबासाहेबांना आणि अण्णाभाऊंना अपेक्षित होता, तिथं सुद्धा अजून भरपूर बिनी मारायची राहिली आहे. आणि मग आरक्षणाचा लढा करत असताना आपल्याला काही रचनात्मक विधायक उपक्रम सुद्धा करावे लागतील. ज्या काही थोड्याफार सरकारी नोकऱ्या आहेत, या सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये सुद्धा जाणीवपूर्वक बॅकलॉग ठेवला जातो, जाणीवपूर्वक बॅकलॉग राखला जातो, कारण निर्णय प्रक्रियेमध्ये अजूनही जात दांडगे आणि धन दांडगे लोक आहेत. निर्णय प्रक्रियेत अजूनही जात दांडगे आणि धनदांडगे लोक असल्यामुळे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसीचा बॅकलॉग जाणीवपूर्वक वाढवला जातो. आपल्याला काही रचनात्मक काम करावं लागेल त्या बाबतीत. आणि ते कसं करता येईल? जिथं कुठं बॅकलॉग आहे तिथं कुठल्या कारणाने तो नाकारला जातो, योग्य उमेदवार मिळत नाही अशी जी तक्रार करतात, त्यांना योग्य उमेदवार आपण कसा देऊ शकू? असा उमेदवार द्यायचा असेल तर आपल्याला काही प्रशिक्षण वर्ग चालवता येतील का? स्किल डेव्हलपमेंटचे वर्ग चालवता येतील का, की जेणेकरून बॅकलॉग ठेवण्यासाठी कुठलीही सबब मिळणार नाही? आणि याच्याही पुढे जर सबब सांगत असतील तर मग लढा करावा लागेल की तुम्ही बॅकलॉग का ठेवता. मंडल आयोगाची लढाई आपण केली, त्या मंडल आयोगामध्ये आपण फक्त आरक्षणाबद्दल बोलत राहिलो, पण मंडल आयोगानं ओबीसी समाजासाठी केवळ आरक्षणाची मांडणी केली नव्हती, तर आरक्षणाच्या पलीकडचा एक सामाजिक न्याय मंडल आयोगानं मांडला होता. समान संधी अनेक ठिकाणी मिळावी, बँकेचं जे कर्ज वाटप होतं त्या कर्ज वाटपामध्ये समान संधी मिळावी, सरकारच्या ठेकेदारीमध्ये समान संधी मिळावी, सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या मध्ये लाभार्थी म्हणून समान संधी मिळावी. अशा अनेक गोष्टीवरती आपल्याला काम करायची गरज आहे. आपण आपली चळवळ आरक्षण एके आरक्षण अशी अडकून पडलेली आहे, आणि तिथं सुद्धा खाजगीकरणामुळे ज्या सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत तिकडेही आपण लक्ष देत नाही आहोत. त्यामुळे असलेल्या कोरभर तुकड्याची लढाई करून चालणार नाही, तर व्यापक सामाजिक न्यायाची लढाई आपल्याला करावी लागेल. आपल्या तरुण मुलांना स्किल डेव्हलपमेंटचे, कौशल्य प्रशिक्षणाचे वर्ग चालवावे लागतील. ते चालवल्यानंतर त्याला जो स्वयंरोजगार उभा करायचा आहे त्याच्यासाठी बँकेचं कर्ज कसं मिळेल याच्यातला हिस्सा आपल्याला मागावा लागणार आहे. सरकारी योजनांच्या मध्ये आपलं नाव का जात नाही हे भांडावं लागणार आहे. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, की स्थानिक स्वराज्य सरकार असो, पुणे महानगरपालिकेसारखं, मुंबई महानगरपालिकेसारखं, सगळ्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये जो मागासवर्गीय कल्याण निधी येतो, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब साठीचा निधी येतो, हा निधी वर्षभर पुरेसा वापरला जात नाही. आणि वर्षभर पुरेसा न वापरता मग शेवटी कुठेतरी एखादी आपत्ती येते, त्या आपत्तीच्या कारणासाठी मग हा सगळा दलित विकास निधी, मागासवर्गीय विकास निधी वळवला जातो, आणि आपण काही बोलत नाही त्या बाबतीत, आपण त्याच्यासाठी आग्रह धरत नाही. मला असं वाटतं की हा निधी वळवला जाऊ नये. जो मागासवर्गीय विकास निधी आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स विकास निधी आहे, तो त्याच कारणासाठी खर्च व्हावा यासाठी सुद्धा आपल्याला सतत सजग राहिलं पाहिजे. चळवळ ही बहुमुखी असायला पाहिजे. चळवळ ही एकाच वेळी अनेक आघाड्यावर लढणारी चळवळ असायला पाहिजे.
आणि म्हणून आपल्याला त्यासाठी अनेक आघाड्यावरती एकाच वेळेला काम केलं पाहिजे. आता आपल्या समाजातले लोक शिकलेले आहेत, अनेक तरुण शिकलेले आहेत. आरक्षणाचा फायदा घेऊन काहींना शासकीय नोकऱ्याही मिळालेल्या आहेत. घरामध्ये 4 चांगल्या वस्तू आलेल्या आहेत, घर झालेलं आहे. असे जे काही थोडेफार लोक आहेत आपल्या समाजातले, मी मातंग समाजातले फक्त म्हणत नाही, सर्व समाजातले, कुणबी समाजातले, इतर समाजातले सुद्धा, जे जे समाज शोषित होते, जे जे समाज अडचणीत होते, त्या सर्व समाजामधले जी शिकलेली पिढी आहे, या शिकलेल्या पिढीनं बाबासाहेबांचं एक वाक्य जरा नीट मनावर कोरलं पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे, पे बॅक टू द सोसायटी. पे बॅक टू द सोसायटी म्हणजे समाजामध्ये सामाजिक न्यायासाठी जो संघर्ष बाबासाहेबांसारख्यांनी केला, जो संघर्ष अण्णाभाऊ सारख्यांनी केला, त्यातून ज्यांना आज 4 सुखाचे दिवस आलेत, अशांनी मागं वळून आपल्या समाजाकडे बघितलं पाहिजे. पे बॅक टू द सोसायटी. इतर समाजातले लोक, सवर्ण समाजातले लोक पण कुठं बघतात, अशी मखलाशी आपल्याला नाही करता यायची. आपल्याला असं कारण नाही सांगता यायचं. आपल्यातले जे शिकले सवरलेले आहेत त्यांना मागं वळून बघावंच लागेल. मागं वळून जे खाली राहिलेले आहेत त्यांना हात देऊन वर घेण्याचे कार्यक्रम करावे लागते. आणि विशेषतः जे माझा जो पहिला मुद्दा होता की मनुवादी संस्कारातून बाहेर पडा, यज्ञ संस्कृतीच्या प्रभावातून बाहेर पडा, नवीन सांस्कृतिक पर्याय द्या. आता मध्यंतरी मी एक फार मोठा विस्तीर्ण असा लेख लिहिला होता. तो सगळी भूमिका मला इथं मांडणं शक्य नाही, पण मी तो माझा लेख दादासाहेब सोनवणेंच्याकडे पाठवून देईल. तो लेख काय सांगतोय की आपल्यातल्या काही जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा ज्या परंपरा चालत आलेल्या होत्या, या परंपरांच्या मधून आपल्याला बाहेर पडता आलं नाही. कारण आपण काय नाकारायचं एवढं बोलत राहिलो, पण काय स्वीकारायचं हे कधी आपण त्याच्यावर विचारच केला नाही. अगदी एक उदाहरण देईल, त्या म्हणजे माझा जो विस्तीर्ण लेख आहे ज्याच्यात 10-12 उदाहरणं आहेत, त्याच्यातलं फक्त एक उदाहरण देईल, कारण माझ्याजवळ तेवढा आज वेळ नाही. एक उदाहरण देईल त्या मुद्द्याकडे येण्यासाठी. आपल्यातल्या शिकलेल्या लोकांनी याची सुरुवात करायला पाहिजे. ते उदाहरण असं आहे, माझं जेव्हा घर बांधून झालं तेव्हा मी घरच्यांना असं म्हणालो की आपण काही कर्मकांड करायचं नाही, आपण काही मानत नाहीत, आपण सरळ घरात राहायला जायचं. आणि आम्ही सरळ आमच्या घरात राहायला आलो. नातेवाईक असं ऐकतात, पण मग नातेवाईक लांब राहतात आपल्यापासून. नातेवाईकांच्या घरी काही वेळेला घर बांधल्यानंतर वास्तुशांतीची पूजा होते. मी असं म्हणतो की मला वास्तुशांतीची पूजा आणि ती विशेषतः सत्यनारायणाची पूजा मान्य नाही, मी काय येणार नाही. नातेवाईक म्हणतात ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं तर नका येऊ, परंतु त्यांच्या घरी जे काही करायचं ते काही थांबत नाही. पण आमचा एक चळवळीतला मित्र विठ्ठल बुलबुले नगरचा, त्याचं घर जेव्हा बांधून झालं तेव्हा असंच आमची चर्चा झाली. तेव्हा आम्ही जरा पुढे आलो होतो आणि आम्ही विचार करत होतो. आणि मग आम्ही काही जणांनी बसून आमच्या मित्राचं जेव्हा घर बांधून झालं तेव्हा एक अभिनव उपक्रम राबवला. वास्तुशांती न घालता, सत्यनारायण न करता आम्ही काय केलं, आम्ही निमंत्रण पत्रिका छापली. आम्ही असं म्हणालो, म्हणजे विठ्ठल बुलबुले असं म्हणाले की माझं घर बांधून झाले. कुणाही व्यक्तीच्या जीवनात घर बांधून होणं हा एक आनंदाचा क्षण असतो. आपलं स्वतःच हक्काचं घर होणं हा एक आनंदाचा क्षण असतो. हा आनंदाचा क्षण पै पाहुण्यांच्या सोबत, नातलगांच्या सोबत, मित्रांच्या सोबत वाटून घेणं ही आमची जबाबदारी आहे, आमची इच्छा आहे. आणि म्हणून अमक्या तारखेला, अमक्या दिवशी, इतक्या वाजता या ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय कार्यक्रम होता? त्या कार्यक्रम होता राबणाऱ्या हातांचा सत्कार. निमंत्रण पत्रिकेतच लिहिलं होतं की राबणाऱ्या हातांचा सत्कार आयोजित केलाय. कोण? विठ्ठल बुलबुलेंचं घर बांधण्यासाठी जे मजूर, जे प्लंबर, जे गवंडी, जे कार्पेंटर, जे रंगारी राबले, त्यांचा सत्कार. आणि मग सगळे आले, 200-250 लोक आले, मित्र पै पाहुणे आले. त्या विठ्ठल बुलबुलेच्या घरासाठी राबलेले, मी मगाशी म्हणालो तसे प्लंबर, गवंडी, सुतार, रंगारी, मजूर, सगळ्यांचा सत्कार केला. आणि आलेल्या लोकांना सांगितलं की 2 घास खा
आलेल्या लोकांना सांगितलं 2 घास खा आणि जा. पर्याय दिले पाहिजेत. अगदी ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला तिथं सुद्धा आज ही वानवा आहे. सांस्कृतिक पर्याय दिले गेलेले नाहीयेत. विशेषतः बौद्ध धर्म स्वीकारलेल्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांची तर इतकी पंचायत होते की बाहेर पडले की बाहेर एक वेगळं सांस्कृतिक विश्व असतं. दसऱ्याचा नवरात्र येतो, तिथं बाहेर महिला काहीतरी करत असतात आणि आपला बौद्ध धम्म स्वीकारलेल्या महिलांना कळत नाही. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. माणूस हा सामूहिकता जपणारा प्राणी आहे. त्याला लोकांना आपल्या घरी बोलवायला आवडतं, आपल्या लोकांच्या घरी जायला आवडतं. आता कोरोनाने सगळं बंद केलंय सोडा, पण कोरोना संपल्यानंतर पुन्हा ही सामूहिकता आपल्याला जपावी लागेल. सामूहिकता जपण्यासाठी आपल्याला नवे सांस्कृतिक कार्यक्रम दिले पाहिजेत. जसं आमच्या मित्रांनी दिला की माझं घर बांधून झाल्यावर राबणाऱ्या हातांचा सत्कार आयोजित केलाय तुम्ही या, असं पुरोहितांनी बदमाशी करून जे जे सांस्कृतिक विषमता जोपासणारे कार्यक्रम दिलेत, अवैज्ञानिक कार्यक्रम दिलेत आणि त्यांचा पगडा आपल्या मनावरती आहे. पापपुण्याच्या भीतीनं ते कार्यक्रम आपण करतो. त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर नवीन विवेकी सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला दिले पाहिजे. त्या लेखामध्ये आहे, जर आपल्याला, मी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही, पण म्हणजे मी कुठलाच धर्म नाही स्वीकारलेला नाही. मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मातला विषमतामूलक मनुवाद मला मान्य नाही. पण मी संविधान मानणारा कार्यकर्ता आहे. संविधान ही एक मूल्य व्यवस्था आहे. संविधान केवळ कोणती राजवट असावी हे सांगणारं पुस्तक नाहीये. संविधान केवळ कायद्याची जंत्री नाहीये. संविधान हे एक मूल्य व्यवस्था देणारं पुस्तक आहे, म्हणून मी संविधानवादी आहे. पण मी जरी बौद्ध धम्म स्वीकारलेला नसला तरी मी बुद्ध विचारांचा अनुयायी आहे. कारण 2500 वर्षापूर्वी या देशात विवेकाचा विचार, मानवतेचा विचार, सगळी माणसं धर्माने समान असतात, कार्यकारण भावाचा सिद्धांत हा तथागत गौतम बुद्धांनी दिला आणि हा विचार क्रांतिकारी आहे. हा भारताला पुढे नेण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून मी बुद्ध विचारांचा अनुयायी आहे. कुठल्याही विचाराचा संघटित धर्म झाला की त्यातलं क्रांतिकारकत्व संपतं. म्हणून मी धम्म स्वीकारलेला नसला तरी मी बुद्ध विचार मानतो आणि बुद्ध विचाराला अनुसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तो बुद्ध विचार मला कर्मकांडापासून दूर नेतो, पुरोहिताला नकार देतो, विषमतेच्या संस्कृतीला नकार देतो, शोषणाच्या संस्कृतीला नकार देतो. पण हा सगळा नकार 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 देताना काय स्वीकारायचं, कोणते नवे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला द्यायचे, हेही आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून शिकलेल्या भावांनो आणि शिकलेल्या बहिणींनो, पे बॅक टू द सोसायटी हे जे बाबासाहेबांचं वाक्य, जे मागं राहिलेत त्यांना वर येण्यासाठी हात देऊया. आणि पुरोहिताला न बोलवता विवेकी सांस्कृतिक कार्यक्रम द्यायचे. यज्ञाला नकार, अभिषेकाला नकार, कर्मकांडाला नकार, पण नव्या विवेकी सांस्कृतिक कार्यक्रमांचा स्वीकार. हे आपल्या शिकलेल्या भावा बहिणींनी रुजवलं तर अजूनही जे अडाणी आहेत ते स्वीकारतील. तर मला हे अण्णाभाऊंना आठवत असताना, अण्णाभाऊंचं ते कडाडणारं असं साहित्य आठवत असताना, अण्णाभाऊंचे ते क्रांतिकारी विचारांना अभिवादन करत असताना, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है हे वाक्य अण्णाभाऊंचं आठवत असताना, किंवा श्रमिकांच्या कष्टाचा हिशोब किंवा श्रमिकांच्या कष्टाचा सन्मान, त्याच्या घामाचा, कष्टकऱ्याच्या घामाचा सन्मान सांगणारं एक वाक्य जे बाबासाहेबांनी अण्णाभाऊंनी आपल्याला दिलं की ही पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर पेललेली आहे. अशा अण्णाभाऊंना आठवत असताना मला जे 4 मुद्दे महत्वाचे वाटले की अण्णाभाऊंचे विचार घेऊन आपल्या आजच्या प्रश्नांना आपण कसं भिडायचं, हे 4 मुद्दे म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांताला नाकारून, कर्मकांड पुरोहितशाही नाकारून नव्या विवेकी सांस्कृतिक कार्यक्रमांचा स्वीकार, जातीनिहाय आरक्षणासाठी समर्थन आणि आपली मागणी कायम ठेवत असतानाच ज्या खाजगीकरणामुळं आरक्षण कमी कमी होत चाललेलं आहे, सरकारी नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहेत, त्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये काम करणं. केवळ आरक्षणातून सामाजिक न्याय येणार नाही, तर आरक्षण तर हवंच, पण आरक्षणाच्या पलीकडचा सामाजिक न्याय, मग तो स्वयंरोजगारातला असेल,
त्यासाठीच्या बँकेच्या कर्जाचा हिस्सा असेल, सरकारच्या ठेकेदारीतला असेल, सरकारच्या योजना मिळवण्यातला असेल, मागासवर्गीय कल्याण निधी डायव्हर्ट नाही होऊ द्यायचा त्यातला असेल, असा सामाजिक न्यायासाठी सुद्धा लढणं हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा की शिकलेल्या भावा बहिणींनी पे बॅक टू द सोसायटी या नात्यानं खाली मागे राहिलेल्यांना आधार देणं आणि मागे राहिलेल्यांच्या समोर बुद्ध विचार, बुद्धाच्या क्रांतिकारी विचारांचा एक सांस्कृतिक वारसा जो आहे त्याचा एक दाखला समोर ठेवणं, हे जर आपण करत राहिलोत तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना अभिवादन केलं असं होईल. अण्णाभाऊ फार मोठा माणूस होता. शिकलेले नसताना सुद्धा शिकलेल्या लोकांना सुद्धा विचार करायला लावणारा, साहित्य देणारा माणूस होता. म्हणजे अण्णाभाऊंनी किती पुस्तकं वाचली मला माहित नाही, पण अण्णाभाऊंनी समाज वाचला. आणि माझं हे फार आवडतं वाक्य आहे. शिकलेल्या भावा बहिणींना मी नेहमी सांगतो की अरे पुस्तकं जरूर वाचा. पुस्तकं तर आपल्याला जगायचं कशासाठी हे शिकवतात. पुस्तकं आपल्याला समृद्ध बनवतात. पण पुस्तकं वाचणाऱ्यांनी अधूनमधून जरा समाज वाचायला सुद्धा शिकलं पाहिजे. नाहीतर आपल्याला असं दिसतं की सरकारचा शिक्षण हक्क कायदा एका कार्यकर्त्याला पाठ असतो, त्याच्यावरती तो प्रशिक्षण शिबिर घेतो, पण तोच कार्यकर्ता बायकोला आणि मुलांना घेऊन जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो आणि तिथं जेव्हा एक 12 वर्षाचं मूल त्या हॉटेलमध्ये काम करणार पाण्याचे ग्लास आणून समोर ठेवतं, ते पाणी जेव्हा हिंदकळतं तेव्हा तो माणूस, शिक्षण हक्क कायदा पाठ असणारा माणूस, त्या 12 वर्षाच्या पाणी आणून दिलेल्या हॉटेलमधल्या मुलावरती जेव्हा खेकसतो तेव्हा त्याचं ते कायद्याचं पुस्तक वाचन सगळं व्यर्थ असतं. पाणी आणून देणारा हॉटेलमधला पोऱ्या बघितल्यानंतर ज्याला हे सुचत नाही की 12 वर्षाचा हा मुलगा जिथं असायला पाहिजे तिथं का नाही, तो शाळेत असायला पाहिजे, तो इथं हॉटेलमध्ये काम का करतोय, तर तुमचं पुस्तक वाचणं निरर्थक आहे. पुस्तकही वाचली पाहिजेत आणि समाज पण वाचता आला पाहिजे. समाजातली जी ग्रामीण भागातली झोपडपट्टीतली माणसं आहेत यांच्याजवळ एक अत्यंत महत्वाचं शहाणपण असतं. हे जे शहाणपण आहे ते नीट समजून घेता आलं पाहिजे शिकलेल्या माणसांना. हा समाज आजही जो तरलेला आहे तो ग्रामीण भागातल्या झोपडपट्टीतल्या अनपड कमी शिकलेल्या माणसांच्या शहाणपणावर तरलेला आहे. हे शहाणपणाशी आपल्याला जोडून घेता आलं पाहिजे. हे मी जे म्हणतो की समाज वाचन, अण्णाभाऊंनी समाज वाचला होता, पुस्तकं कुठं वाचली होती. मग PhDचा अभ्यास करणाऱ्या मुलांना ज्या अण्णाभाऊंचं साहित्य वाचावं लागतं त्याही जर केवळ समाज वाचनामधून, समाजाकडे डोळसपणे बघून, समाजातल्या विषमतेच्या परंपरांनी ज्यांच्या कपाळावरती आठी उमटत होती असे अण्णासाहेब, असे अण्णाभाऊ, त्या अण्णाभाऊंना अभिवादन करताना मी सांगितलेले जे 4 मुद्दे ते मला महत्वाचे वाटतात. तुम्हालाही काही इतर मुद्दे महत्वाचे वाटत असतील, मी 4 सांगितले, तुम्ही मला 4 सांगू शकाल, पुढच्या वेळेला मी तुमचं ऐकेल. पण आजची आपली लढाई पुढे नेत असताना आजच्या प्रश्नाला कसं भिडायचं आणि ते सगळ्यांच्या प्रश्नाला, एक एकट्याच्या नाही. आपली लढाई एक एकट्याला आता लढता येणार नाही. एक एकट्याची लढाई आपण हरणार आहोत सामूहिकपणे. आणि एक एकट्याची म्हणजे काय, 2 कुटुंबापुरती पण नाही, जातीनिहाय सुद्धा. शोषित जातींची एक वज्रमूठ अण्णाभाऊंच्या नावानं बांधावी लागेल. सगळ्या शोषित जातींची, सगळ्या अन्याय सहन केलेल्या जातींची एक वज्रमूठ, त्यांची एकीची मूठ नावानं बांधावी लागेल, लक्षात घ्या. आणि म्हणून अण्णाभाऊंना आठवत असताना केवळ अण्णाभाऊ किती मोठे होते, केवळ अण्णाभाऊंचं साहित्य कुठं पोहोचलं ते तर बोलावंच लागेल, पण तेवढं बोलून भागणार नाही. माझा शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. सर्वांना रेशन मिळालं पाहिजे, सर्व भुकेलेल्यांना अन्न मिळालं पाहिजे आणि त्यासाठी रेशन मिळालं पाहिजे. ही लढाई अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणारी आहे. आजारपण कुणालाही अंगावर काढावं लागू नये, सरकारी दवाखान्यात चांगले उपचार मिळाले पाहिजेत, त्यासाठी ही लढाई अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणारी आहे. सर्वांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. ही लढाई अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणारी आहे. सर्वांच्या हाताला काम मिळालं पाहिजे,
सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे, ही लढाई अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणारी आहे. घामाचा न्याय झाला पाहिजे, प्रत्येकाच्या घामाचा हिशोब झाला पाहिजे, घामाची किंमत अदा झाली पाहिजे, ही लढाई अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणारी आहे. आणि त्याचबरोबर माझ्या घरी पुरोहित येणार नाही, माझ्या घरी कुठलंही कर्मकांड होणार नाही, मी वैदिक धर्माला नाकारतो, मी यज्ञ संस्कृतीला नाकारतो, मी त्या विषमतेच्या परंपरांना नाकारतो, मी मनुवादाला नाकारतो, अशी आपल्या मनाशी निर्धार करणं आणि तसं वागणं, ही लढाई सुद्धा अण्णाभाऊंचा विचार पुढे नेणारी आहे. दलित स्वयंसेवक संघ अनेक चांगले उपक्रम राबवणारी संघटना आहे, महाराष्ट्रभर राबणारी संघटना आहे. दादासाहेब आणि त्यांचे सहकारी, दलित स्वयंसेवक संघाचे सहकारी एक पुरोगामी विचार घेऊन महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. त्या दलित स्वयंसेवक संघाच्या सगळ्या उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो. केवळ शुभेच्छा नव्हे, तर दलित स्वयंसेवक संघाच्या उपक्रमामध्ये माझी पण भागीदारी राहील असा एक शब्द देतो. आणि आज मला तुम्हा सर्वांशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल दलित स्वयंसेवक संघाचे, दादासाहेब सोनवणे यांचे आणि तुम्ही सर्वांनी माझं ऐकलं, तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन मी थांबतो. जय हिंद, जिंदाबाद, जय भारत, जय संविधान. संविधान जिंदाबाद. अण्णाभाऊ साठे अमर रहे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे अमर रहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अमर रहे, संविधान जिंदाबाद. धन्यवाद.